सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांच्या निषेधार्थ कुपवाड शहर आणि परिसर संघर्ष समितीच्या वतीने शहरातील सोसायटी चौकात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. अन्यायकारक वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने रद्द करून घरपट्टी आकारणी फेरविचार करावा या प्रमुख मागणीसाठी संघर्ष समितीचे पदाधिकारी आशुतोष धोत्रे, दाऊद मुजावर, गोरख वनखंडे आणि तानाजी गडदे यांनी उपोषण सुरू केले. यावेळी बोलताना कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक रासकर आणि मुस्ताक रंगरेज म्हणाले की उपोषणास दिवसभरात महापालिका क्षेत्रातून वाढता पाठिंबा मिळत आला आहे. महागाई, बेरोजगारी, वाढता जीवनावश्यक खर्च आणि आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच संकटात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने घरपट्टीत केलेली मोठी वाढ नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी असून सामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत करणारी आहे. त्यामुळे लोकहिताचा विचार करून वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांमुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. वाढीव घरपट्टी रद्द करून नव्याने फेरआढावा घेत न्याय कर रचना लागू करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. उपोषणस्थळी उद्योजक अण्णासाहेब उपाध्याय, सतीश साखळकर, संजय बजाज, पद्माकर जगदाळे, बजरंग पाटील तसेच नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, राजेश नाईक, उत्तमराव कांबळे, अमोल पाटील, सूरज कासलीकर, सलीम मुजावर यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. महानगरपालिका संदर्भात घरपट्टी विषय हा आमरण उपोषण आहे. आजपर्यंत जी घरपट्टी आकारली गेली त्यांनी त्या वस्तूची किंमत करून त्याच्यावर घरपट्टी आकारलेली आहे. त्या वस्तूची किंमत जर आज करून घरपट्टी जर आकारत असेल तर ती प्रॉपर्टी आम्हाला विकावी लागेल महापालिकेला आणि त्यांनी आम्हाला कुठतरी बाहेर व्यवस्था करावी लागेल अशी घरपट्टी आकारलेली आहे त्यांनी. आणि जी काय महसूलमध्ये म्हणजे शेतीचा उतार आहे त्याला गोट्याला तरी 55,000 घरपट्टी असे आम्हाला दिला आलेली आहे. तर त्याच्यावर महापालिकेने विचार करावा. आम्ही वारंवार मोर्चा काढला, त्याची काय अजून दखल घेतलेली नाही. बापूर असतील आणि नगरसेवक असतील त्यांना त्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. त्याच्यावर काय त्याची अजून जुळणी झाली नाही तर त्याचं जुळणी करून आम्हाला काय ते निकाल त्यांनी द्यावा.